Hello friends, myself Dr. Sandeep Joshi. Today we start our semester second syllabus of MTH 401, that is complex variables. In this semester you have again two paper, that is MTH 401 and MTH 402. MTH 402 is a differential equation based paper, and MTH 401 is a complex variable. So we start with the unit number first of MTH 401, that is complex numbers. So what is meant by complex number? So before we learn, there is an introductory part of complex numbers. So as early as the 16th century, a symbol was introduced to provide the solutions of the equation x square plus root of minus 1 equal to 0. This symbol later denoted by the letter I. आता आपल्या लेक्चर मध्ये आपण काही मराठी इंग्लिश असं दोघही कॉन्व्हर्सेशन ठेवूया, म्हणजे तुम्हालाही समजायला ते सोपं जाईल. मागच्या सेमिस्टरला थोडं इंग्लिश टू इंग्लिश घ्यायचा प्रयत्न केला होता मी, पण मला असं वाटायला लागलं की थोडंसं मराठी पण बोललं पाहिजे आपल्या लेक्चर्समध्ये. सो जिथं गरज पडेल तिथे आपण मराठी पण एक्सप्लेन करूया. सो दिस व्हॅल्यू ही जी रूट ऑफ मायनस 1 आहे, हिला म्हणतात आय. दिस इज कॉल्ड एज अ इमॅजिनरी पार्ट. ओके, अँड वॉज रिगार्डेड ॲज अ फिक्शिशियस ऑर इमॅजिनरी युनिटी. हिला म्हणतात इमॅजिनरी पार्ट ऑर इमॅजिनरी युनिटी. सो इन जनरल द नंबर आय वाय. आता जनरली आपण पुढे बघणार आहे आपल्या चॅप्टरमध्ये की कॉम्प्लेक्स नंबर हा झेड ने डिनोट केला जातो, कॅपिटल झेड ने, आणि कॅपिटल झेड ची व्हॅल्यू असते एक्स प्लस आय वाय. बरोबर आहे. त्यातला आय वाय हा जो पार्ट आहे, इट इज ऑल्सो बिलॉंग्स टू द सेट ऑफ रियल नंबर्स. इट इज कॉल्ड एज आर. ओके, सेट ऑफ रियल नंबर्स. अँड दॅट आय वाय, त्यातला वाय जो आहे त्याला म्हणतात इमॅजिनरी नंबर. सो इज कॉल्ड एज अ इमॅजिनरी नंबर. A number z equal to x plus iy, where x comma y belongs to r, is called a complex number. याला म्हणतात तुमचा complex number, that is z equal to x plus iy. The number x is called as a real part of z and denoted by r of z or re of z. यातला जो x आहे त्याला real part of z म्हणतात किंवा re of z, and the number y is called as a imaginary part of z and is denoted by I of z or Im of z. That y. Okay, so the set of all complex numbers is denoted by c. आणि असा जो कॉम्प्लेक्स नंबरचा सेट तयार होतो त्याला काय म्हणतात? c, कॅपिटल c. जसं सेट ऑफ रियल नंबर्स आपण काय म्हणायचो? कॅपिटल r. तसा हा काय असेल? कॅपिटल c. ॲज एव्हरी x बिलॉंग्स टू r कॅन बी रिटन ॲज, समजा नुसता x म्हणजे काय? रियल पार्ट. रियल पार्ट जर असेल तर नुसत्या रियल पार्टला पण आपण कॉम्प्लेक्स नंबर सारखा डिनोट करू शकतो, आणि तो असेल x इक्वल टू एक्स प्लस आय इंटू 0, म्हणजे त्यातला इमेजनरी पार्ट काय असेल? 0 असेल. अँड सेट ऑफ रियल नंबर्स इज ऑलवेज अ सबसेट ऑफ सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे मोठा सेट कोणता आला तर सेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर हा ऑलवेज मोठा आला. सिमिलरली एव्हरी इमॅजिनरी पार्ट आय वाय पण कसा लिहिता येईल मला? त्याचा रियल पार्ट 0 लिहायचा, म्हणजे 0 प्लस आय वाय, इट इज ऑल्सो बिलॉंग्स टू सी. ओके, सो दिस इज अबाउट सम इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर कॉम्प्लेक्स नंबर कसा लिहिला जातो? दॅट इज एक्स प्लस आय वाय. तिथं एक्सला काय म्हणतात तर रियल पार्ट, आणि वायला काय म्हणतात तर इमॅजिनरी पार्ट, आणि त्या कॉम्प्लेक्स नंबरला म्हणतात झेड. सो झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय. नाउ देअर इज अ अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता व्हॉट इज इन बाय अल्जेब्रा? अल्जेब्रा म्हणजे ऑपरेशन्स ऑन दॅट कॉम्प्लेक्स नंबर. ऑपरेशन कोणकोणते? तर ॲडिशन आहे, सबट्रॅक्शन आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन आहे, तर ते आपण बघूया इथे. ओके, किंवा इक्वॅलिटी आहे पहिलंच ऑपरेशन. सो नंबर 1, इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. आता दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतील? तर समजा दोन कॉम्प्लेक्स नंबर आहे, लेट z1 इक्वल टू x1 प्लस iy1 अँड z2 इक्वल टू x2 प्लस iy2 बी द टू कॉम्प्लेक्स नंबर्स. देन वी डिफाइन z1 इक्वल टू z2 इफ अँड ओनली इफ x1 इक्वल टू x2 अँड y1 इक्वल टू y2. म्हणजे त्यांचे रियल पार्ट्स पण जेव्हा इक्वल असतील आणि इमॅजिनरी पार्ट्स पण जेव्हा इक्वल असतील तेव्हा काय असतील ते कॉम्प्लेक्स नंबर? इक्वल असतील. नंतर ऑपरेशन्स विथ कॉम्प्लेक्स नंबर्स. सो देर आर सो मेनी ऑपरेशन्स
that addition, subtraction. Okay, so we see one by one. We define the fundamental. If z1 equal to x1 plus iy1 and z2 equal to x2 plus iy2 be the two complex numbers, then following binary operations are defined. So first will be our addition. Addition म्हणजे बेरीज दोन कॉम्प्लेक्स नंबरची. So z1 plus z2, that is x1 plus iy1 plus x2 plus iy2, and it will be belongs to C. There is one more printing mistake, so we delete that part. So just a minute. So when you write the notes in your notebook, so don't write this step. Okay, that is after plus sign, don't write in your notebook, there is a printing mistake. Okay, so write only z1 plus z2 equal to x1 plus iy1 plus x2 plus iy2, and this total value will be neglected, okay, after plus sign, and belongs to C. Okay, so this value belongs to C. Okay, so this is about the addition. Now what is in subtraction? So z1 minus z2. आता इथे सबट्रॅक्शन करताना त्याने काय केलेलं आहे, सबट्रॅक्शन कशी असणार आहे तुमची x1 प्लस iy1 मायनस x2 प्लस iy2. ओके, त्यानंतर रिअल आणि इमॅजिनरी पार्ट वेगळे केले, तर इकडचा x1 आणि इकडचा x2 म्हणजे तो x1 मायनस x2 प्लस i ला कॉमन कोणता पार्ट होता, तर y1 मायनस y2, म्हणजे थोडीशी सेपरेशन करून दिलेली स्टेप आहे. दॅट इज युअर सबट्रॅक्शन and it is also belongs to C. After then multiplication, z1 z2 equal to x1 plus iy1 into x2 plus iy2 equal to, आता इथे रियल पार्ट एकत्र करूया, x1 x2 मायनस, आता मायनस का, तर i इंटू i, म्हणजे ही स्टेप इंटू ही स्टेप जेव्हा मल्टिप्लाय होईल तर i इंटू i म्हणजे i स्क्वेअर, आणि i स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1. ओके, लक्षात घ्या, i म्हणजे असतो रूट ऑफ -1, i स्क्वेअर म्हणजे -1, i क्यूब म्हणजे -i, आणि i रेस टू 4 ची व्हॅल्यू असते 1. परत एकदा सांगतो, i इक्वल टू रूट ऑफ -1, i स्क्वेअर इक्वल टू -1, i क्यूब इक्वल टू -i, अँड i रेस टू 4 इक्वल टू 1. या व्हॅल्यू तुम्हाला पुढे कॅल्क्युलेशनला लागणार आहेत. ओके, सो इथला रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट वेगळा करायचा, म्हणजे इथे रिअल पार्ट आहे फक्त x1 इंटू x2 मायनस का, कारण i इंटू i म्हणजे i स्क्वेअर, सो i स्क्वेअर इज -1, सो मायनस y1 इंटू y2. ह्या दोन टर्म्सला कुठेही i ने मल्टिप्लाय केलेलं नाही, त्यामुळे हा रिअल पार्ट झाला. आणि इमॅजिनरी पार्ट म्हणजे ज्या टर्म्समध्ये i आहे त्या टर्म्स, दॅट इज i इंटू y1 x2, ओके, प्लस i इंटू x1 y2. सो i टेकिंग कॉमन आउट, आणि मध्ये आला तुमचा i इंटू x1 y2 प्लस i इंटू x2 y1, and it is also belongs to C. After then division. So division is z1 upon z2 equal to x1 plus iy1 upon x2 plus iy2, where z2 is not equal to 0. That is x2 is not equal to 0 and y2 is also not equal to 0. Why? Because z2 contains x2 plus iy2, and that x2 is non-zero, also y2 is non-zero. Okay, and therefore by आता डिव्हिजन मध्ये थोडंसं वेगळं ऑपरेशन करावं लागतं. इथे जो डिनॉमिनेटर आहे त्याच्या कॉन्जुगेटने, आता कॉन्जुगेटची डेफिनेशन ॲक्च्युली पुढच्या पार्टमध्ये आहे थोडीशी, पण मी इथेच तुम्हाला सांगून देतो की एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट म्हणजे त्याच्या इमेजनरी पार्टची काय करायची, साईन चेंज करायची. आता डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट काय येईल, तर त्याचा इमेजनरी पार्ट कोणता आहे, प्लस iy2, तर प्लस iy2 ची साईन चेंज करायची, दॅट इज मायनस iy2, म्हणजे याचा कॉन्जुगेट काय येईल, x2 मायनस iy2. बरोबर आहे. तर ह्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने वर आणि खाली काय करायचं, ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं पूर्ण टर्मला. आणि देअरफॉर x1 प्लस iy1 अपॉन x2 प्लस iy2, हे जसंच्या तसं याच्या कॉन्जुगेटने वर आणि खाली मल्टिप्लाय करा, x2 मायनस iy2 अपॉन x2 मायनस iy2. नाव मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन वरती पण आणि खाली पण. सो वरती रिअल पार्ट एकत्र करा, सो x1 x2, आता इथं मायनस आहे, मायनस i स्क्वेअर म्हणजे -1, सो मायनस मायनस बिकम्स प्लस होईल ही टर्म, सो प्लस y1 y2 प्लस x2 y1
मायनस x1 y2. ओके, इथे I प्रिंटिंग मिस्टेक आहे अगेन. ओके, इथे I पाहिजे. सो व्हेन यू राईट इन युअर नोटबुक, here again one printing mistake, that is I will be missing here, that is plus I into ही bracket, that is x2 y1 minus x1 y2. आणि डिनॉमिनेटरला काय आहे तर a plus b a minus b चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, that is a square minus b square. So it will be x2 square minus I square again, so I square will be minus 1, so that minus minus becomes plus, so plus y2 square. So this term will be x2 square plus y2 square. Now separate the real and imaginary part. So and separation of denominator, म्हणजे डिनॉमिनेटर याला पण कॉमन आहे आणि याला पण कॉमन आहे. ओके, सो लिहिताना आपण दोघांना सेपरेट डिनॉमिनेटर लावूया. सो x1 x2 plus y1 y2 upon x2 square plus y2 square plus I x2 y1 minus x1 y2 upon x2 square plus y2 square, it is belongs to C. Okay, that is set of complex numbers. So this is about the operations on complex numbers, that is addition, subtraction, multiplication and division. Now we see some basic examples regarding our topic. So example number first, that is show that 5 upon 1 minus I 1 plus I 1 minus I 2 minus I 3 minus I equal to 1 by 2 into I. Okay, so LHS is equal to that your LHS, that 5 upon 1 minus I 2 minus I 3 minus I. आता शेवटच्या दोन ब्रॅकेट एकमेकांना मल्टिप्लाय केल्या की तुमचा आला 5 minus 5i. सो 5 upon 1 minus I into 5 minus 5i. परत खालच्या दोन ब्रॅकेट मल्टिप्लाय केल्या की तुमचा आला 5 upon minus 10 into I. Okay, because that minus 5i plus 5i will be cancelled here after calculating, and you get 1 1 into 5 is 5 minus 5i minus 5i minus minus plus 4. Okay, so minus, so you get the multiplication of that both the bracket, and you get the answer of that 5 upon minus 10 into I, that is 5i by 10, and that is 1 by 2 I. Okay, so this is very simple calculation, so I cannot explain here. So you write it in your notebook and solve this matrix multiplication, that is very simple. Okay, so you should do it on your notebook, and that is you get the answer will be 1 by 2 I. Again second example, prove that for any complex number z, imaginary part of iz equal to real part of z, and real part of iz equal to minus imaginary part of z. Okay, so it's example of show that type. So let z equal to x plus iy. z ला I ने मल्टिप्लाय केलं तर इकडे पण आपण दोघी टर्मला I ने मल्टिप्लाय करू. सो iz equal to ix plus I square y, but I square is minus 1, and therefore ix plus I square y, I square minus 1 becomes minus y only, and therefore ix minus y. आणि आता याच्यामध्ये इमेजनरी पार्ट ऑफ iz हा iz आहे. iz चा इमेजनरी पार्ट कोणता तर x आला, कारण I कोणाला मल्टिप्लाय केलेला आहे x ला. So imaginary part of iz equal to x, and that is equal to real part of z. x काय पण z चा real part, so that is equal to real part of z, and real part of iz, real part of iz means जिथे I ची टर्म नाही, म्हणजे तो minus y आहे. बघा इथे I ची टर्म मल्टिप्लाय नाही आहे, so minus y, and that is your minus I of z, that is minus imaginary part of z, कारण z चा imaginary part काय y. Okay, but it is minus, so minus imaginary part of z. Okay, so this is again very simple example. Now we define here the conjugate of a complex number. So definition, the complex conjugate of z equal to x plus iy denoted by z bar, and is defined as z bar equal to x minus iy. म्हणजे बघा इमेजनरी पार्टचा जो सिम्बॉल आहे किंवा साइन आहे, प्लस असेल तर मायनस किंवा मायनस असेल तर प्लस, अशी चेंज होते.
So the complex conjugate of z equal to x plus iy is denoted by z bar and is defined as z bar equal to x minus iy, and that is the conjugate of a complex number and is obtained by changing the sign of the imaginary part. Okay, that is the conjugate of a complex number and is obtained by changing the sign of imaginary part. म्हणजे कोणाची साइन बदलली आहे, फक्त इमेजनरी पार्टची साइन बदलायची. And here you have given the example. So example will be for example 1 minus I is the conjugate of 1 plus I, minus I is the conjugate of I, and conjugate of I minus 3 is minus I minus 3. म्हणजे रियल पार्ट मध्ये नो चेंज, फक्त इमेजनरी पार्टची काय होते, साइन चेंज होते. So there are remarks. So remark number 1, if z equal to x plus iy and z bar equal to x minus iy, then z bar bar याचा परत जर आपण कॉन्जुगेट घेतला तर काय येईल, परत मायनसची काय होईल, इथली प्लस होईल. सो z बार बार इक्वल टू x प्लस आय वाय अँड दॅट इज युअर z. x प्लस आय वाय म्हणजे काय, तुमचा z आहे. अँड दॅट इज z अँड z बार आर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट्स ऑफ ईच अदर. z अँड z बार आर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट्स ऑफ ईच अदर. ओके. नाउ सेकंड रिमार्क, द सम ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड इट्स कॉन्जुगेट इज अ रियल नंबर. आता हे तुमचे ऑब्जेक्टिव्ह टाइप जे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये हे येऊ शकतं, म्हणून मी छोट्या छोट्या नोट्समध्ये ते घेतलेलं आहे. ओके. द सम ऑफ कॉम्प्लेक्स नंबर अँड इट्स कॉन्जुगेट म्हणजे झेड प्लस झेड बार. आपण सॉल्व करूया. झेड म्हणजे एक्स प्लस आय वाय प्लस झेड बार म्हणजे एक्स मायनस आय वाय. ब्रॅकेट ओपन करा. एक्स प्लस आय वाय प्लस एक्स मायनस आय वाय गेट्स कॅन्सल बिकॉज प्लस अँड मायनस. सो एक्स प्लस एक्स इज 2x and 2x belongs to set of real numbers since x belongs to r. and therefore ह्या 2 ला जर मी डावीकडे टाकला तर इकडे तो अपॉन ला जाईल. सो z प्लस z बार अपॉन 2 येईल इकडे, म्हणून x आला तुमचा z प्लस z बार अपॉन 2. पण x ला काय म्हणतो आपण, रियल पार्ट. सो रियल पार्ट ऑफ z इक्वल टू z प्लस z बार अपॉन 2. नंतर डिफरन्स, द डिफरन्स ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर अँड इट्स कॉन्जुगेट इज अ प्युअरली इमॅजिनरी नंबर. डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन करून बघू आपण. सो फॉर दॅट z मायनस z बार. सो x प्लस आय वाय मायनस एक्स मायनस आय वाय. आता बाहेर मायनस असल्यामुळे जेव्हा तो बाहेर येईल तेव्हा मायनसचं प्लस होईल. सो एक्स प्लस आय वाय मायनस एक्स मायनस मायनस प्लस आय वाय. सो एक्स एक्स गेट्स कॅन्सल्ड. सो आय वाय इज इक्वल टू 2iy. गॉट इट. आणि मग हा 2 आपण इकडे पाठवूया तर तो लेफ्ट हँड साईडला अपॉनला जाईल. सो z मायनस z बार अपॉन 2 इंटू आय. हा आय पण इकडे जाईल. ओके. सो यू गेट ओनली व्हॅल्यू ऑफ y. y म्हणजे काय असतो, इमॅजिनरी पार्ट ऑफ z. and therefore that the value will be z minus z bar upon 2i, that is equal to imaginary part of z. Okay. So this is about the introductory part of chapter number 1st, that is complex number. In our next lecture we see some important propositions of related with the complex number. Till now we stop here. बट आता सेमिस्टर तुमचं सुरू झालेलं आहे ऑनलाईन परत एकदा. तर एक सूचना देऊ इच्छितो की जेवढं इथे होत जाईल ऑनलाईन तेवढं तुमच्या नोटबुकमध्ये लिहित चला, की त्याच्यामुळे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे येतात परीक्षेला ते देताना काही अडचणी येणार नाही, तुमच्या हाताखालनं ते गेलेलं असेल. सो प्रत्येक गोष्ट इथे तुम्ही लेक्चरमध्ये झाल्यानंतर ती तुमच्या नोटबुकमध्ये लिहित चला, आणि काही अडचण असेल तर कॉलेजला येऊन भेटू शकतात पर्सनली, गर्दी न करता ऑब्वियसली, किंवा मग मला कॉल करून तुम्ही विचारू शकता. ओके सर, ही जी सूचना आहे ही प्रत्येक लेक्चरला काही देणार नाही मी. आता हे पहिले लेक्चर आहे सेकंड सेमिस्टरचं म्हणून देतो. ओके. सो इन अवर नेक्स्ट लेक्चर वी सी द prepositions are called as a theorems in this chapter, and also we see some more results in this chapter. Till now we stop here. Thank you.